नमस्कार, मी अमित परब। माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा। तर मंडळी, तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घ्यायची असेल, खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका असेल किंवा लांजा तालुका असेल किंवा साखरपामध्ये जागा विकत घ्यायची असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जागा तुम्हाला विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। तर मंडळी, आज आपण या ठिकाणी बघणार आहेत 4 एकरचा प्लॉट आणि तो वाडी वस्तीपासून लांब आहे। 1 किलोमीटर लांब आहे वाडी वस्तीपासून। तसेच जंगल भागामध्ये असलेली ही जागा आहे। ह्या जागेचा उपयोग तुम्ही लागवडीसाठी म्हणजे बागायत शेतीसाठी नक्कीच करू शकता। लाल मातीची जागा आहे, सुपीक लाल मातीची जागा आहे आणि या जागेमध्ये तुम्ही बागायत शेती करू शकता। काजू असेल, आंबा असेल, सागवण, बांबू शेती, चंदन लागवड, लाल चंदनची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर मंडळी, या ठिकाणी पाण्याचा जो विषय आहे तो या ठिकाणी आपल्याला पावसाच्या पाण्यावर या ठिकाणी कोणतीही लागवड आपण करू शकतो। आमच्याकडे कोकणामध्ये खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुतेकशे शेतकरी हे काजू लागवड ही पावसाळ्यात जून महिन्यामध्ये करत असतात। आंब्याची लागवड असेल, सागवण असेल, लाल चंदन असेल, ह्या झाडांची लागवड आमच्याकडे कोकण भागामध्ये जास्तीत जास्त जूनमध्ये लागवड केली जाते आणि 2 ते 3 वर्ष वयोगटातील जी झाडं असतात त्या झाडांची लागवड जून महिन्यामध्ये या ठिकाणी केली जाते, जेणेकरून झाडांना पाणी घालण्याची आवश्यकता नसते। कारण पुढे थंडीचा मोसम येतो आणि नंतर 3 महिने झाडांना पाणी जरी नसेल तरीसुद्धा ती झाडं जगतात, म्हणजे झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत असते। काजू हे झाड उष्ण आणि दमट हवामानामध्ये चांगल्या प्रतीने जोमाने वाढत असतं। तर नक्कीच मंडळी, अशी ही लागवड तुम्ही या ठिकाणी बागायत शेती करून या जागेमधून चांगलं उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता। या ठिकाणी कोकम लागवड असेल किंवा फणस असेल, जांभूळ असेल, आंबा, चिकू, पेरूची लागवड तुम्ही बागायत शेती या ठिकाणी वार्षिक उत्पन्न देणारी जी झाडं आहेत त्या झाडांची लागवड करून या जागेमधून आर्थिक उत्पन्न तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर नक्कीच मंडळी, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणून ही जागा विकत घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता। आज 3.5 लाख रुपये प्रति एकर या रेटने आम्ही ही जागा विकतो आहे। या ठिकाणी 4 एकर, 5 एकर, 3 एकरचे प्लॉट या ठिकाणी अवेलेबल आहेत। मातीचे प्लॉट आहेत आणि प्लॉटपर्यंत डांबरी रोडपासून प्लॉटपर्यंत जो 100 मीटर, 150 मीटर, 200 मीटरचा जो रोड आहे तो JCPच्या सहाय्याने आम्ही या ठिकाणी सर्व ग्राहकांना आम्ही या ठिकाणी करून देणार आहोत। तर नक्कीच मंडळी, वर्ग 1ची जागा आहे, सिंगल टायटल आहे। शेतकऱ्याशी डायरेक्ट मीटिंग करून तुम्हाला हा प्लॉट नक्कीच या ठिकाणी विकत घेता येऊ शकतो। तर नक्कीच ही जागा तुम्ही व्हिजिट करा। कोणतीही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीत, फ्रीमध्ये जागा ही तुम्हाला या ठिकाणी अमित परब दाखवणार आहे, कोणतेही चार्जेस द्यायचे नाही आहेत। तर नक्कीच मंडळी, संपर्क करा, व्हॉट्सअप कॉल करा किंवा ह्या जागेचा व्हिडिओ व्हॉट्सअपला सेंड करून माझा जो स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता। तसेच इतर माहितीसाठी, अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता। तर मंडळी, हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, आपण ॲक्च्युअल आता प्लॉटमध्ये आलो आहेत। JCPच्या सहाय्याने या ठिकाणी प्लॉटपर्यंत रोड बनवण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि हा तुम्ही बाजूला बघताय हा पूर्ण प्लॉट असा मातीचा प्लॉट आहे। लाल माती, सुपीक मातीची जागा आहे। या जागेमध्ये तुम्ही वार्षिक उत्पन्न नक्कीच घेऊ शकता। काजू असेल, आंबा लागवड असेल किंवा सागवण असेल किंवा कोकम, फणस, जांभूळ अशा फळझाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करून फळबागायत शेती या ठिकाणी नक्कीच करू शकता। तर मंडळी, लाल मातीची जागा आहे, सुपीक मातीची जागा आहे। तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघताय ही खरोखर माती चांगली आहे, झाडांच्या लागवडीसाठी योग्य असलेली जागा आहे। पण ही जागा वाडी वस्तीमध्ये नाही आहे, ही वाडी वस्तीपासून थोडीशी जंगल भागामध्ये ही जागा आहे। या ठिकाणी तुम्ही बागायत शेती नक्कीच करू शकता। तसेच काही मंडळी आहेत ज्या लोकांनी फार्मर सर्टिफिकेट, राजस्थान शेतकरी दाखला बनवून ठेवला आहे आणि बरेच दिवस त्यांनी शेती घेतलेली नसेल एखादी, तर त्या लोकांसाठी ही शेतजमीन नक्कीच योग्य आहे। ही शेतीची जमीन आहे। ही मुख्यतः ही जागा शेतजमीन असल्यामुळं तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे। ज्या लोकांनी शेतकरी दाखला केलेला नसेल तर त्या लोकांसाठी शेतकरी दाखलासुद्धा आम्ही या ठिकाणी करून देऊ शकतो। राजस्थानी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी कमी बजेटमध्ये करून दिला जाणार आहे। तर मंडळी, ज्या लोकांकडे राजस्थानी शेतकरी दाखला बनवलेला असेल तर त्या लोकांना सुद्धा ही जागा विकत घेता येऊ शकते। इन्व्हेस्टमेंट म्हणून जे लोक काही जागा शोधत असतील,
खास करून ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे काही दिवसासाठी 1-2 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे आहे, भविष्यात या ठिकाणी डेव्हलपिंग होऊ शकतं. आणि डांबरी रोडपासून आतमध्ये फक्त 100 ते 200 मीटर अंतरावर आतमध्ये ही जागा आहे. चांगली खूप सुंदर जागा आहे, लाल मातीची जागा आहे. जांभा कातळ नाही आहे किंवा काळा कातळसुद्धा ह्या जागेमध्ये नाही आहे. प्युअर मातीची जागा, पूर्ण सॉईल म्हणजे 1 नंबर माती असलेली ही जागा आहे. दगड नाही आहे, कातळ नाही आहे. तर अशा प्रकारची जागा जे लोक घेण्यासाठी उत्सुक असतील तर नक्कीच ते लोक या ठिकाणी संपर्क करू शकतात. या ठिकाणी जागेची तुम्हाला प्रायव्हेट मोजणी आम्ही करून देणार आहोत. तसेच जागेचं डिमार्केशन तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करून दिलं जाईल. या ठिकाणी 4 एकरचा प्लॉट अवेलेबल आहे, 6 एकरचा प्लॉट अवेलेबल आहे आणि 5 एकरचा सुद्धा प्लॉट या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही एकत्रित 10 एकर 15 एकरसुद्धा या ठिकाणी विकत घेऊ शकता. या ठिकाणी आम्ही JCBच्या सहाय्याने रोड अवेलेबल केलेला आहे. तर नक्कीच मंडळी, तुम्ही ही जागा विकत घेताना किंवा ही जागा तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाही आहेत. तर मंडळी, वेळ घालवू नका, या जागेला व्हिजिट करा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रॉपर्टीसह. तसेच मंडळी, तुम्हाला माझ्या जागेची व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जे लोक नवीन व्हिडिओ बघत असतील ते लोक या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकतात. नक्कीच मंडळी, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.